हॅलो विद्यार्थी मित्र हो, तर पहा, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण आपत्ती व्यवस्थापनापर्यंत आलेलो होतो आणि आज आपण त्या पुढच्या पॉईंटला म्हणजे आपत्ती व्यवस्थापन जो भाग आहे त्याला सुरुवात करत आहोत. आपत्ती व्यवस्थापन ज्याला आपण डिसॅस्टर मॅनेजमेंट असं म्हणतो. आपत्ती व्यवस्थापन डिसॅस्टर मॅनेजमेंट त्याच्यामध्ये नेमकं काय करायचं आहे पहा. आपत्ती लहान असो वा मोठी, आपत्कालीन असो वा दीर्घकालीन, त्यावर मात करणे महत्त्वाचे असते. त्यासाठी आपत्ती व्यवस्थापन प्रभावी आणि परिणामकारक असणे गरजेचे आहे. आता इथे आपत्ती कशी आहे, आपत्ती कोणत्या स्वरूपाची असेल, ती लहान आहे की मोठी, आपल्याला आपत्तीचा प्रसंग संपूर्ण आपत्ती ओढवल्यानंतर कळतं. मग आपत्ती, काही आपत्ती जे असतात त्या लहान असतात, काही मोठे असतात. मग आपत्कालीन असो वा दीर्घकालीन. मग आपत्कालीन म्हणजे आपत्ती जी आहे ती आपत्कालीनच असते. त्याचा फक्त परिणाम एवढा आहे की ती दीर्घकालीन असे की छोटी आहे, मोठी आहे, त्याच्यावरती अवलंबून असतं आणि त्यावरती मात करणे महत्त्वाचे असते. त्यासाठी आपत्ती व्यवस्थापन प्रभावी आणि परिणामकारक असणे गरजेचे आहे. म्हणजे आपत्ती व्यवस्थापन जे आहे ते कसं असलं पाहिजे, प्रभावी असलं पाहिजे, परिणामकारक असलं पाहिजे आणि त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे सहभाग, लोकसहभाग. लोकसहभाग आणि आपत्ती व्यवस्थापन याचे नाते फार जवळचे आहे. ह्या आपत्ती व्यवस्थापनामध्ये फक्त सरकारी कर्मचारी जे आहेत त्याच्यामध्ये समाविष्ट न होता तेथील जे काही आपत्ग्रस्त जे आहेत ते सुद्धा त्याच्यामध्ये लोकसहभाग जो आहे तो मोठ्या प्रमाणात असतो आणि त्यांचा सहभाग जो आहे, त्यांचं व्यवस्थापनाशी नाते जे आहे ते इथे फार जवळचे नाते आहे असं म्हटलेलं आहे. पहा, आपत्ती टाळणे, आपत्तींना तोंड देण्यासाठी योजना तयार करणे आणि त्यासाठी क्षमता मिळवणे म्हणजेच आपत्ती व्यवस्थापन होय. इथे पाठीमागच्या तासाला आपण आपत्ती व्यवस्थापनाची व्याख्या पाहिली की आपत्ती टाळणे, आपत्तींना तोंड देणे म्हणजे आलेल्या प्रसंगाला सामोरे जाणे आणि नंतर पुढे विविध योजना तयार करणे, त्यासाठी योग्य त्या क्षमता प्राप्त करणे किंवा क्षमता मिळवणे म्हणजेच आपत्ती व्यवस्थापन होय. अत्यंत महत्त्वाची पिढी म्हणजे सहजपणे आपत्ती व्यवस्थापन म्हणजे काय ते सांगून आपत्तीचे विविध प्रकार कोणते असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. त्याच्यानंतर पुढच्या भागाकडे येतो आपण. पुढे दिलेला भाग त्याच्यामध्ये आपत्ती ही एक जलद अशी घडणारी प्रक्रिया आहे. आपत्ती ही जलद घडणारी प्रक्रिया असून अपघात असतात. अशा आपत्तीवेळी आपण काय करावे, स्वतःचे, मालमत्तेचे, प्राण्यांचे संरक्षण कसे करावे, हा संपूर्ण भाग त्याच्यामध्ये आपल्याला विचारात घ्यावा लागतो. म्हणजे काय की तिथे एखादी आपत्ती ओढवल्यानंतर आपल्याला पहिल्यांदा आपत्ती ही एक जलद प्रक्रिया म्हणजे त्याच्यामध्ये अपघात असतात. त्याच्यानंतर अशा प्रकारची आपत्ती जी आहे त्या आपत्तीच्या वेळी आपण नेमकं काय करावं हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. त्याच्यानंतर स्वतःचे, त्याच्यानंतर मालमत्तेचे आणि प्राण्यांचे किंवा इतर जनजीवन जे काय असतील आपदग्रस्त असतील त्यांचे संरक्षण कसे करावे हे आपल्या लक्षात येणं गरजेचे आहे. त्यानंतर पुढे आपत्ती व्यवस्थापनामध्ये आपत्ती ओढवल्यानंतर प्रथम त्या आपत्तीमुळे होणारे नुकसान कमीत कमी कसे होईल या दृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे आहे. आपत्ती ह्या नियोजित असतात परंतु आपत्ती ह्या नियोजित नसतात हे लक्षात घ्या, परंतु योजनाबद्ध प्रयत्नांनी त्यांचे निवारण होऊ शकते. आणि इथे कोणतीही आपत्ती जी आहे ती नियोजित नसते, ही पहिलं महत्त्वाचं विधान आहे. आपत्ती ही अचानकपणे ओढवलेला प्रसंग, अचानकपणे घडलेली एखादी घटना, दुर्घटना वगैरे जे काय असतील त्याला आपण आपत्ती असं म्हणतो. मग ते आपत्ती जे आहे त्या आपत्ती व्यवस्थापनामध्ये आपत्ती ओढवल्यानंतर प्रथम आपत्तीमुळे होणारे नुकसान कसे कमीत कमी होईल याचा आपण प्रयत्न केला पाहिजे, ह्या दृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्याच्यानंतर पुढे आपत्ती ही नियोजित नसतात, त्या अचानकपणे येतात आणि म्हणून योजनाबद्ध प्रयत्नांची त्याचे निवारण होऊ शकते, हे महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर आता पुढच्या बाजूला शेजारी आपल्याला एक चार्ट दिला आहे, तो पाहूया. त्याच्यामध्ये काय म्हटलं आहे तिथे आपल्याला आपत्ती व्यवस्थापनाची उद्दिष्ट दिलेली आहेत. अत्यंत महत्त्वपूर्ण भाग हा भाग सहजपणे विचारला जाऊ शकतो. आपत्ती व्यवस्थापनाची उद्दिष्टे, त्याच्यामध्ये उद्दिष्ट काय दिले, पहिले दिले आपल्याला आपत्ती काळात मानवी समाजावरती ओढवलेली जीवितहानी दूर करणे व त्यातून लोकांची सुटका करणे. एखादी आपत्ती, नैसर्गिक आपत्ती ओढवते, मग त्याच्यामध्ये त्या आपत्तीमध्ये, मग त्या आपत्ती कोणत्याही लहान स्वरूपाची असेल, मोठ्या स्वरूपाची असेल, त्या आपत्ती काळामध्ये मानवी समाजावरती जी काय जीवितहानी जी होणारी आहे ती दूर करणे आणि त्यातून लोकांची सुटका करणे हे महत्त्वाचं पहिलं उद्दिष्ट आहे. त्याच्यानंतर दुसरं उद्दिष्ट काय दिले आपल्याला पहा की त्याच्यामध्ये दुसरा भाग दिला आपल्याला जीवनावश्यक वस्तूंची आपत्तीग्रस्तांना योग्य त्या पद्धतीने पुरवठा करून आपत्तीची तीव्रता आणि आपत्तीनंतर येणारे दुःख कमी करणे. मग आपत्ती ओढवून गेल्यानंतर त्या जी काय आपदग्रस्त जे असतील त्यांना जीवन आवश्यक वस्तूंचा पुरवठा करणे. मग त्यांना जीवनावश्यक वस्तू कोणत्या आहेत, त्याच्यामध्ये पहिलं प्रामुख्याने येते अन्न आणि दुसरं येणारे निवाऱ्यासाठी वस्त्र आणि नंतर तिसरं येते ते म्हणजे औषधे. अशा विविध वस्तूंचा
जीवनावश्यकचा पुरवठा करणे हे त्याच्यामध्ये पहिलं महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. आणि त्याच्यानंतर पुढे त्या आपदग्रस्त जे असतील त्यांचे दुःख दूर करणे. त्याच्यानंतर तिसरा पॉईंट घेतो आपण. तिसऱ्या पॉईंटमध्ये आले आपत्तीग्रस्त मानवी जीवनात पुन्हा सुरळीतपणा निर्माण करून प्रदेशातील मानवी जनजीवन स्थापित करणे. मग ते तिथे आपत्ती ओढवून गेल्यानंतर आपत्तीनंतर पुन्हा त्यांचं जनजीवन जे आहे ते सुरळीत करायचं आहे. त्याच्यानंतर पुढे त्यांना एकूण जे काही मानवी जीवन स्थितीत आणणे किंवा त्यांचं पुनर्वसन करणे वगैरे हे तिसरं उद्दिष्ट आहे. त्याच्यानंतर चौथं उद्दिष्ट दिलेले आपल्याला. त्या चौथ्या उद्दिष्टामध्ये काय म्हटले बा तिथे आपल्याला चौथं उद्दिष्ट आहे आपत्तीग्रस्तांचे पुनर्वसन योग्य त्या पद्धतीने करणे. ते आपण आताच घेतलं. त्याच्यानंतर पुढे नंबर 5 दिलेले आपत्तीवरील संरक्षणात्मक उपाय योजून भविष्य काळात अशा आपत्तीची झळ पोहोचणार नाही यासाठी किंवा आल्यास त्याची तीव्रता कमी पोहोचेल याची काळजी घेणे. आता ती नैसर्गिक आपत्ती जी असेल ती आपत्ती कोणत्या स्वरूपाची आहे त्याच्यानुसार ती आपत्ती पुन्हा आपल्याला भविष्यकाळात उद्भवणार नाही. जरी उद्भवली तर त्याची कमीत कमी झळ पोचेल या दृष्टिकोनातून आपल्याला त्याच्यावरती प्रयत्न करायचे, त्याची काळजी घ्यायची आहे. असे एकूण 5 आपल्याला उद्दिष्ट दिलेली आहे. ती आपत्ती व्यवस्थापनाची उद्दिष्टे 5 आहेत एकूण, अत्यंत महत्त्वाची. त्याच्यानंतर पुढच्या भागाकडे येतो पण. आपत्कालीन व्यवस्थापन म्हणजे शास्त्रीय आणि काटेकोरपणे निरीक्षणाने माहितीच्या पृथक्करणाने आपत्तींना सामोरे जाण्याची क्षमता मिळवणे, त्यात वेळोवेळी वाढ करणे, जसे की आपत्ती प्रतिबंधात्मक उपाययोजना, निवारण, पुनर्वसन आणि पुनर्निर्माण अशा अंगांचा विचार होऊन त्याचा कृती आराखडा तयार करणे व त्या सर्व गोष्टींची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे म्हणजेच आपत्ती व्यवस्थापन होय. आता ह्या आपत्कालीन व्यवस्थापनामध्ये आपल्याला महत्त्वपूर्ण काय सांगितले की आपत्ती व्यवस्थापन जे आहे त्या आपत्ती व्यवस्थापनामध्ये पहिलं शास्त्रीय पद्धतीने काटेकोर निरीक्षण करणे, त्याच्यानंतर माहितीच्या पृथक्करण करणे आणि आपत्तीला सामोरे जाण्याची क्षमता वाढविणे, त्याच्यानंतर पुढे वेळोवेळी त्याच्यामध्ये वाढ करणे आणि त्यावरती आपत्तीमध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे, त्याचं निवारण करणे, पुनर्वसन करणे किंवा पुनर्निर्माण अशा अंगांचा विचार होऊन त्याच्यावरती कृती आराखडा तयार केला जातो आणि कृती आराखडा तयार करून त्यांची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे म्हणजे आपत्ती व्यवस्थापन करणे होय. मग ह्या आपत्ती व्यवस्थापनामध्ये काय सांगितलं आपण, शास्त्रीय दृष्टिकोनातून विचार करणे, शास्त्रीय व्यवस्थापन करणे, काटेकोर निरीक्षणे करणे, त्याच्यानंतर पुढे पृथक्करणाने आपत्तींना सामोरे जाणे, त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचे की आपत्तीची क्षमता वाढविणे, वेळोवेळी वाढ करणे, नंतर कशात वाढ करायची, क्षमतांची वेळोवेळी वाढ करणे आणि आपत्ती प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे, निवारण करणे, पुनर्वसन करणे, त्याच्यानंतर पुनर्निर्माण अंगाचा विचार करणे आणि ह्याच्या कृती आराखडा तयार करणे, ह्या गोष्टींची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे म्हणजे आपत्ती व्यवस्थापन आहे. त्याच्यानंतर पुढच्या भागात येतो आपण. आता इथे आपल्याला 2 भाग दिलेत पहा. त्याच्यामध्ये काय दिलं, पहिला आपत्तीपूर्व व्यवस्थापन म्हणजे आपत्ती येण्यापूर्वी आणि नंतर आपत्ती पश्चात येणारे व्यवस्थापन. आता इथे ह्याच्यात एकूण भाग काय दिले पहा. आपत्तीपूर्व व्यवस्थापन यामध्ये कुठल्याही प्रकारच्या आपेदाला किंवा आपत्तीला तोंड देण्यासाठी संपूर्णतः तयार होण्याची पूर्वतयारी करणे हे अंतर्भूत आहे. म्हणजे तिथे आपत्ती येण्यापूर्वी आपल्याला पुढच्या उपाययोजना करून ठेवायच्या आहेत. जसं की एकदम साधं उदाहरण घेता येईल आपल्याला की पुढे पाऊस पाणी होणार आहे, मग नद्यांना पूर येतील किंवा पुरामध्ये पूर कंडिशन निर्माण होऊ शकते. पूरस्थिती निर्माण झाली तर आपल्याला अन्नधान्य वगैरे याची योग्य ती बचवणूक किंवा योग्य ती साठवण करून ठेवणे वगैरे हाच भाग जो विचार केला त्याला आपण आपत्तीपूर्व तोंड देणे असा प्रकार म्हणता येईल. त्याच्यामध्ये पहिला भाग घेतो आपण ते त्याच्यामध्ये आपत्तीग्रस्त आणि आपत्ती प्रवण भूभागाची ओळख करून घेणे. म्हणजे तो भाग जो आहे तो कोणता आहे तो त्याच्यानुसार त्याची एकूण भूभागाची ओळख करून घेणे म्हणजे सगळी माहिती मिळवणे. त्याच्यानंतर पुढे दुसरा पाठ दिला आपल्याला प्रेडिक्टिव्ह इंटेन्सिटी ऑफ द मॅप्स. मग तिथे काय दिलं आपल्याला, त्या आपत्तीद्वारे आपत्तीची तीव्रता जी आहे ती तीव्रता आणि आपत्तीचे संभाव्य ठिकाणांची माहिती घेणे हा दुसरा भाग आहे. त्याच्यानंतर पुढे तिसरा दिलेल्या आपत्ती व्यवस्थापनाची विशिष्ट पद्धतीने प्रशिक्षण घेणे. मग त्या आपत्तीसाठी काही आपल्याला उपाययोजना करता येऊ शकते, त्यासाठी योग्य त्या प्रकारची प्रशिक्षणाची व्यवस्थापन करणे. त्याच्यानंतर पुढचा भाग जो येतो आहे त्या भागामध्ये इथे त्यातला ई आकडा राहिला आहे तो आपण पाहूया. त्याच्यामध्ये काय दिले त्या ईमध्ये
चौथा पॉईंट दिला आपल्याला तो सर्वसामान्य माणसांमध्ये आपत्ती व्यवस्थापन आणि निवारण यांची जाणीव करून देणे, त्यासाठी सर्वस्तरीय प्रशिक्षण, प्रसार व्यवस्था, माहिती स्रोत उपलब्ध करून घेणे, इतरांना माहिती देणे वगैरे. म्हणजे एखाद्या आपत्तीविषयीची आपल्याला त्या आपत्तीचं व्यवस्थापन करताना, त्याचं निवारण करताना, म्हणजे त्या आपत्तीपासून आपल्याला संरक्षण देण्यासाठी त्याच्यानंतर पुढे त्याची जाणीव करून द्यावी लागते. त्यासाठी आपल्याला ठिकठिकाणी असे सर्वस्तरीय म्हणजे सर्व ठिकाणांवर सर्वस्तरीय म्हणजे शाळा वगैरे असेल, जे काय असेल, शाळा असेल, कॉलेजेस असतील किंवा जनसमुदाय असेल, गाव असेल, ग्रामपंचायत असेल, यांच्यामार्फत सर्वस्तरीय प्रशिक्षण किंवा प्रसार व्यवस्था करणे, माहिती देणे, उपलब्ध करून देणे हा भाग आहे. त्याच्यानंतरच्या शेजारच्या पार्टमध्ये आपण पाहतोय, आता शेजारी दुसरा भाग दिला आपल्याला. हा झाला संपूर्ण भाग झाला तो आपत्ती पूर्व व्यवस्थापन. आता आपण पुढचा भाग जो घेतोय तो आपत्ती पश्चात करण्यात येणारे व्यवस्थापन, म्हणजे आपत्ती येऊन गेल्यानंतर करणारे व्यवस्थापन. त्याच्यामध्ये पहिलं पाठ दिलेलं आपल्याला आपत्तीनंतर आपदग्रस्तांना प्राथमिक स्वरूपातील सर्व मदत व प्राथमिक गरजांची पूर्तता करणे हा त्यातला पहिला भाग आहे. म्हणजे त्यांची प्राथमिक स्वरूपाची गरज जी आहे ती पहिले आपल्याला भागवायची. त्याच्यानंतर दुसरा पॉईंट दिलेला आपल्याला तो वाचलेल्या स्थानिक रहिवाशांबद्दल मदत उभारण्यासाठी प्राधान्य देणे. आता जे काही आपदग्रस्त असेल त्या आपदग्रस्तांना त्यांना जी काय हवी असलेली ती मदत त्यांना त्या मदतीसाठी त्यांना योग्य त्या प्रकारचं सहकार्य करणे. त्याच्यानंतर तिसरा पॉईंट घेतोय आपण आपत्तीनंतर अजिबात वेळ न गमावता एक नियंत्रण कक्ष निर्माण करणे व प्रत्येक प्रकारच्या आपत्तीसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या नियंत्रण केंद्राची उभारणी करावी लागते. मग त्यात आपल्याला काय करायचं आहे की तिथे आपत्तीनंतर आपल्याला वेळ न गमावता नियंत्रण कक्ष निर्माण करायचं. म्हणजे आपल्याला त्यासाठी नियंत्रण कक्ष उभे करायचे आहेत आणि नियंत्रण कक्ष उभे करून आपल्याला आपत्तीसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या नियंत्रण केंद्राची उभारणी करावी लागते की त्यातून नियंत्रण आपल्याला करता येऊ शकते. त्यानंतरचा चौथा पॉईंट आहे, तर चौथा पॉईंट आपण घेतो आहे. चौथ्या पॉईंटमध्ये दिलेली माहिती पहा, त्याच्यामध्ये काय आपण दिले ते पाहूया. चौथा पॉईंट नियंत्रण केंद्रामार्फत येणाऱ्या मदतीचे वर्गीकरण करणे व ती मदत गरजू लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्यवस्था करून मदतीच्या कामाचा सलग सतत आढावा घेत राहणे. आता इथे चौथा पॉईंट दिला आपल्याला की त्याच्यामध्ये जे काही नियंत्रण केंद्र जे आपण वरती उभारलेले आहेत, आता नियंत्रण केंद्राची आपण उभारणी केली, त्या नियंत्रण केंद्रामार्फत उभारण्यात आलेल्या मदतीचे वर्गीकरण करायचे. वर्गीकरण म्हणजे मदतीचे वर्गीकरण कसं असेल, त्याच्यामध्ये अन्न पुरवठा असेल, वस्त्र पुरवठा असेल किंवा काही आर्थिक पुरवठा असेल वगैरे वगैरे, इतर जे काही साहित्य असेल किंवा विद्यार्थ्यांचं जर आपण लक्षात भाग घेतला तर त्यांना शैक्षणिक साहित्यांची उपलब्धता करून देते. असे मदत जी काय असेल त्या मदतीचं वर्गीकरण करणे, मदत गरजू लोकांपर्यंत पोहोचविणे, नंतर पुढे त्याची ती पोहोचवण्याची व्यवस्था करणे आणि कामाचा सतत आणि सलग असा आढावा घेत राहणे हा हे चौथ्या नंबरचं कार्य. आणि नंतर पाचव्या नंबरचं कार्य दिलेलं आपल्याला की आपत्ती व्यवस्थापन आपत्ती निवारणासाठी 24 तास कार्यक्रम राबवत राहणे. म्हणजे तिथे आपल्याला तिथे ज्या वेळेला आपत्ती ओढवली त्या आपत्ती व्यवस्थापनानंतर आपल्याला तशा प्रकारचे 24 तास कार्यक्रम राबवत ठेवावे लागतात. त्याच्यानंतर आपल्याला निरीक्षण करणं हा भाग जो आहे तो आपला अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेला आहे. पुढच्या भागाकडे तो आपण हे करून पाहूया. हे नेहमी लक्षात ठेवा, तो भाग कॅन्सल झालेला आहे. त्याच्यानंतर हे करून पहा, तो देखील कॅन्सल झालेला आहे. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण संरचना, आता त्या भागाकडे आपण येत आहोत. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण संरचना याच्यामध्ये काय म्हटले पाहिजे, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण संरचना. आपत्ती व्यवस्थापनामध्ये आपत्ती व्यवस्थापन संदर्भात शासन स्तरावरती प्राधिकरणाची रचना केलेली आहे. राष्ट्रीय स्तरावरती ते गाव पातळीपर्यंत आपत्ती व्यवस्थापनाअंतर्गत नियंत्रण व निवारणाचे कार्य कसे चालते ते खालील तक्त्यात दाखवले आहे. आपल्या देशात आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मध्ये संमत केलेला आहे. आणि आपत्ती व्यवस्थापनाचा हा कायदा जो आहे तो किती साली 2005 मध्ये मान्य करण्यात आलेला. अत्यंत महत्त्वाची लढण्याची आपत्ती व्यवस्थापन कायदा टिंबमध्ये संमत करण्यात आला, सर्व मान्य करण्यात आला, म्हणजे लागू करण्यात आला. म्हणजेच काय तर 2005 हे विसरायचं नाही. तर आता ह्या आपत्ती व्यवस्थापनामध्ये म्हणजे आपत्ती व्यवस्थापन त्याच्यामध्ये शासन स्तराची प्राधिकरणाची रचना केली जाते. ती राष्ट्रीय स्तरापासून गाव पातळीपर्यंत असते. म्हणजे व्यवस्थापनाअंतर्गत नियंत्रण आणि निवारण कार्य कसे चालते त्याचा ओघ तक्ता जो आहे तो आपल्याला खाली दिलेला आहे. त्या ओघ तक्त्याकडे आपण जाऊया. पहिल्या भाग दिला आपल्याला त्याच्यामध्ये इथे
सावधगिरीचे इशारे देणाऱ्या संस्था. आता सावधगिरीचे इशारे देणाऱ्या संस्था कोणत्या आहेत तर त्या आपल्याला इथे पाहिजे. त्याच्यामध्ये पहिली दिली सावधगिरीचे इशारे देणाऱ्या संस्था, हा भाग दिला आहे. त्याच्यानंतर पुढे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष, त्याचे कोण आहे ते पंतप्रधान असतात. त्याच्यानंतर पुढे आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष मुख्यमंत्री, हे एक आपल्या पहिल्या सर्वात वरती असतो तो पंतप्रधान, त्याच्यानंतर मुख्यमंत्री, नंतर पुढे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष जिल्हाधिकारी, आणि नंतर तालुका पातळीवरती तहसीलदार. म्हणजे आपल्याला काय घ्यायचं आहे की संपूर्ण देश पातळीवरती पंतप्रधान, त्याच्यानंतर राज्य पातळीवरती मुख्यमंत्री, आणि जिल्हा पातळीवरती जिल्हाधिकारी, आणि तालुका पातळीवर तहसील, आणि गाव पातळीवरती सरपंच. या पद्धतीने आपल्याला काय करतात, समित्या स्थापन कराव्या लागतात, मंडळं स्थापन करावी लागतात, आणि त्या सावधगिरीचे इशारे देणारे ह्या संस्था ज्या आहेत त्या वेळोवेळी योग्य त्या प्रकारचे सल्ले आपल्याला देत असतात. आता करोनाचा कालावधी, त्याच्यामध्ये जी आपत्ती आहे त्या आपत्तीमध्ये प्रत्येक स्तरावरती वेगवेगळ्या पद्धतीने कार्य केली जातात. इतर सामाजिक संस्था आणि खाजगी संस्था ह्या त्याच्यामध्ये समाविष्ट होतात, की त्या इतर सामाजिक आणि खाजगी संस्था ज्या आहेत त्या तुमच्या देश पातळीवरती सुद्धा मदत करत असतात. त्याच्यानंतर पुढे दुसरा भाग जो दिला आहे तो अगदी तुमच्या राज्य पातळीवर देखील मदत होत असते. त्याच्यानंतर पुढे तिसरा भाग जो तुमच्या जिल्हा पातळीवरती त्यांना मदत करण्याचा अधिकार आहे, आणि तालुका पातळीवरती सुद्धा मदत होऊ शकते, अगदी गाव पातळीवरती सुद्धा मदत होते. ह्या सर्व ठिकाणी त्यांची मदत आपल्याला मिळत असते, म्हणजे इतर सामाजिक आणि खाजगी संस्था ज्या असतात ते. त्याच्यानंतर पुढे आपदग्रस्त भागात प्रत्यक्ष सुटका बचाव जो काही भाग जो आहे तो त्याच्यामध्ये आपदग्रस्तांमध्ये सरपंच, गाव पातळीवरती सरपंच घेतल्यानंतर आपदग्रस्त भागात प्रत्यक्ष सुटका बचाव आणि मदत कार्य करणारी संस्था ही वेगळी संस्था असते ज्याला पण. त्याच्यानंतर पुढे ही सामान्य जनता ह्या बाजूला असते. तर ह्या इथे आपल्याला काय पाहायला मिळतं म्हणजे जिल्हा, तालुका आणि गाव पातळीवरती आपदग्रस्त भागात सुटका, प्रत्यक्ष सुटका आणि बचाव कार्य किंवा मदत कार्य जी आहे ती आपल्याला या गाव पातळीवरती किंवा तालुका पातळीवरती पाहायला मिळतात. ह्याचा आपण इथे सांगूया. यानंतरचा भाग आपण पुढच्या भागामध्ये व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आज धन्यवाद.